पुण्यात 2025 मध्ये 3.25 लाख नव्या वाहनांची नोंदणी झाली आहे। त्यामुळे रस्ते जाम होण्याची शक्यता वर्तवली जाते। मात्र रस्ते जाम होण्याऐवजी वाहतुकीचा वेग वाढलाय। हे कसं शक्य झालंय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। पुण्यातील वाहतुकीची कोंडी हा चर्चेचा विषय असतो। त्यातच 2025 मध्ये तब्बल 3.25 लाख नव्या वाहनांची नोंद झाली। सध्या पुण्यातील रस्त्यावर 41 लाख वाहनं आहेत। त्यामुळे पुण्यातील अनेक रस्त्यांवर पाय ठेवायला जागा उरत नाही। ट्रॅफिक जाममुळे तासनतास अडकून पडावं लागतं। दरम्यान फडणवीस सरकारनं हाती घेतलेल्या नवीन प्रकल्पामुळे या वाहतूक कोंडीतून पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे। आणखी अनेक प्रकल्प प्रगतीपथावर असून येत्या वर्षभरात पुण्यातील वाहतुकीचा वेग आश्चर्यकारकरित्या वाढलेला पाहायला मिळणार आहे। एक नजर टाकूया सध्या सुरू झालेल्या प्रकल्पांवर। कोथरूड, पाषाण, बाणेर सारख्या वर्दळीच्या भागात 8 मिसिंग लिंक्स खुले गेले। बाणेरचा गणराज चौक ते वाकडची कसपटे वस्ती, नळस्टॉप ते कर्वेनगर मिसिंग लिंकचं काम पूर्ण। मिसिंग लिंक्समुळे वाहतुकीचा वेग 19.5 प्रति तासवरून 22.5 प्रति तास झालाय।